प्रश्न पहिला, भारतातील पहिली महिला IAS अधिकारी कोण होत्या? ऑप्शन ए किरण बेदी, बी अरुणा रॉय, सी दुर्गा शक्ती नागपाल, डी अन्ना राजम मल्होत्रा. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी अन्ना राजम मल्होत्रा. 1951 साली ते IAS मध्ये निवडल्या गेले. त्या काळात महिलांना प्रशासनात फारशी संधी दिली जात नव्हती, पण अन्ना राजम मल्होत्रा यांनी सर्व अडचणींवर मात करून भारताचे पहिल्या महिला IAS अधिकारी बनण्याचा मान मिळवला. त्यांनी मद्रास येथे महत्त्वाचे प्रशासकीय पदांवर काम केले. प्रश्न क्रमांक 2, कोण होत्या भारतातील पहिली महिला IPS अधिकारी? ऑप्शन ए अन्ना राजम मल्होत्रा, बी किरण बेदी, सी अरुंधती भट्टाचार्य, डी टेस्सी थॉमस. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी किरण बेदी. किरण बेदी या 1972 साली IPS सेवेत दाखल झाल्या. त्या भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी ठरल्या. त्यांनी दिल्लीसह अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून काम केले. तुरुंग सुधारणा आणि प्रामाणिक कामासाठी त्या खूप प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 3, भारताचे पहिले अणुचाचणी ठिकाण कोणते होते? ऑप्शन ए चांदीपूर, बी श्रीहरिकोटा, सी पोखरण, डी जैसलमेर. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी पोखरण. भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली. या चाचणीला स्माइलिंग बुद्ध असे नाव देण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले? ऑप्शन ए कोलकाता, बी चेन्नई, सी मुंबई, डी दिल्ली. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी दिल्ली. भारतामध्ये दूरदर्शन सेवा 15 सप्टेंबर 1959 रोजी नवी दिल्ली येथे सुरू झाली. सुरुवातीला हे प्रायोगिक स्वरूपात होते आणि आठवड्यातून काही तासच कार्यक्रम दाखवले जात होते. प्रश्न क्रमांक 5, कोण होते भारतातील पहिले लष्कर प्रमुख? ऑप्शन ए सेम मानेकशा, बी KM करियप्पा, सी सुंदरजी, डी जनरल चौधरी. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी KM करियप्पा. जनरल करियप्पा यांनी 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय लष्कराची सूत्रे हाती घेतली. ते भारतीय वंशाचे पहिले लष्कर प्रमुख होते. त्यांचे सन्मानार्थ 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6, भारतातील पहिली महिला पायलट कोण होत्या? ऑप्शन ए भावना कंठ, बी गुंजन सक्सेना, सी सरला ठकराल, डी अवनी चतुर्वेदी. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी सरला ठकराल. सरला ठकराल यांनी 1936 साली फक्त 21व्या वर्षी विमान उडवण्याचा परवाना मिळवला. त्या भारतातील पहिल्या महिला पायलट ठरल्या. त्या काळात महिलांसाठी विमानचालन क्षेत्रात जाणे खूप कठीण होते, पण त्यांनी धाडसाने इतिहास घडवला. प्रश्न क्रमांक 7, भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण होत्या? ऑप्शन ए MS सुबलक्ष्मी, बी कादंबिनी गांगुली, सी रुक्माबाई, डी आनंदीबाई जोशी. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी या 1886 साली वैद्यकीय पदवी मिळवणारे पहिल्या भारतीय महिला ठरल्या. त्यांनी अमेरिकेतील वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया येथे शिक्षण घेतले. त्या काळात महिलांसाठी शिक्षण घेणे खूप कठीण होते, तरीही त्यांनी मोठे यश मिळवले. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिला भारतीय वायुसेना प्रमुख कोण होते? ऑप्शन ए BS धनोआ, बी NAK ब्राउन, सी सुब्रतो मुखर्जी, डी अर्जुन सिंह. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी सुब्रतो मुखर्जी. एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी यांनी 1 एप्रिल 1954 रोजी भारतीय वायुसेनेचे प्रमुख पद स्वीकारले. ते भारतीय वंशाचे पहिले वायुसेना प्रमुख होते. त्यांना भारतीय वायुसेनेचे जनक असेही म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिला भारतीय नौदल प्रमुख कोण होते? ऑप्शन ए अरुण प्रकाश, बी SM नंदा, सी RD कटारे, डी करमबीर सिंह.
ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए आर डी कटारी. ॲडमिरल रामदास कटारी यांनी 22 एप्रिल 1958 रोजी भारतीय नौदल प्रमुख पद स्वीकारले. ते भारतीय वंशाचे पहिले नौदल प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वामुळे भारतीय नौदल अधिक मजबूत झाले. प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिली महिला उच्च न्यायालय न्यायाधीश कोण होत्या? ऑप्शन ए अन्ना चांडी, बी फातिमा बीवी, सी लीला सेठ, डी इंदू मल्होत्रा. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए अन्ना चांडी. अन्ना चांडी या 1959 साली केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. ते भारतातील पहिल्या महिला उच्च न्यायालय न्यायाधीश ठरले. ते महिलांच्या हक्कांसाठी काम करत होते. धन्यवाद.